नमस्कार. आज आपण बार्शी नगर परिषदेच्या निवडणूक 2025च्या संभाव्य उमेदवार यांच्या पॉडकास्टला सुरुवात करत आहोत. हा पहिलाच पॉडकास्ट ज्यांचं नाव सध्या सोशल मीडियावर श्रावण बाळ म्हणून ट्रेंडिंगला आहे, ते म्हणजे माजी बांधकाम सभापती रोहित लाकाळ यांचं आपण स्वागत करूया. स्वागत आहे भैया तुमचं. धन्यवाद भैया. तुमचं नाव भरपूर प्रमाणात श्रावण बाळ म्हणून आता सध्या सोशल मीडियावर ट्रेंडला आलेलं आहे. आणि जेव्हा आता नगरपालिकेची सत्ता होती तुमची, त्यावेळेस तुम्ही बांधकाम सभापती म्हणून कार्यकाळ बघितलेला आहे. त्या कार्यकाळात अनेक कामं झालेली आहेत. तर आम्ही तुम्हाला ह्या बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीत 2025 साठी आम्ही तुम्हाला काही जनतेच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी इथं आलेलो आहोत. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की ही श्रावण बाळ ही जी सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतंय, ह्या नावाच्या मागचं रहस्य काय आहे? आपल्या सगळ्या टीमचं पहिल्यांदा तर मी एक आभार मानतो की तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आपण या ठिकाणी आमंत्रित केलं, मला बोलवलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्हाला श्रावण बाळचा एक विषय सांगतो की श्रावण बाळ हा विषय कसा झाला की 1-2 वर्षापूर्वी आपण बार्शी शहरात महापुरुषांच्या ज्या जयंती साजऱ्या करत असतो, त्यात सर्व समाजातील घटक, सर्व समाजातील मुलं ही माझ्यासोबत असतात. आम्ही सर्व मिळून कार्य करत असतो. मिळून कार्य करत असताना म्हणजे बऱ्याच वेळा आज तुम्ही मला हा प्रश्न का विचारला, याचं कारण असं आहे की आम्ही महापुरुषांची जयंती साजरी करत असताना ज्यावेळेस आम्ही असं ठरवलं, मंडळाच्या वतीनं आम्ही ठरवलं की अरे आपण जरासं वेगळं काहीतरी करूया, त्यावेळेस आमच्या डोक्यात विचार आला की आपल्या भागातील कष्टकरी कुटुंब जास्त आहेत, म्हणजे थोडेसे 90% म्हणलं तरी चालेल की बाबा रोजचं काम म्हणजे हातावरचं त्यांचं पोट असल्यासारखं आहे की ते कामाला जातात. मग त्यांचं देवदर्शन होणं कुठंतरी गरजेचं वाटत होतं. माझ्या देखील मनात श्रद्धा होती की आपण देखील देवदर्शन ह्या सगळ्या वयस्कर वयोवृद्ध लोकांसोबत, माझ्या तरुण बांधवांसोबत आपण देखील गेलं पाहिजे. आमच्या मंडळातली आता नावं घेणं एका दोघांची बी योग्य वाटणार नाही, पण संपूर्णच आमची टीम जी आहे ती एक उत्कृष्ट नियोजन करून आम्ही या ठिकाणून आणि फक्त प्रभाग क्रमांक 8 किंवा जुना 6 यामधील कुणीही नव्हते, तर शहरातून जो कोणी येईल त्याला आम्ही न्यायचं ठरवलं होतं. या भागात 750 ते 800 लोक माझ्यासोबत शिर्डी, शनी शिंगणापूर आणि देवगडचे दत्त महाराज या ठिकाणी आम्ही ती यात्रा भरवली होती. त्या ठिकाणी त्यांचा जाण्याचा संपूर्ण खर्च हा मंडळाने केलेला होता, संपूर्ण टीमने केलेला होता. त्यात आमचं कॉन्ट्रिब्युशन होतं. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की त्यात त्यांची इतकी काळजी घेण्यात आली होती की बाबा कुणाला बीपीचा त्रास आहे, कुणाला शुगरचा त्रास आहे, एखाद्या आजीचा गुडघा दुखतोय तर तिचे सुद्धा मलम सुद्धा आपण सोबत घेतले होते. आणि त्यांची राहण्याची उत्तम सोय होती. तुम्ही आता विचारलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं की श्रावण बाळ म्हणून काय विषय आहे, तर त्या लोकांची खरोखर तेवढी काळजी घेतली. आणि मला तिकडून आल्यानंतर सोशल मीडियाला ही जी युवा जनरेशन संपूर्ण आहे ही सोशल मीडियावर पूर्णपणे एक व्हिडिओ तयार करून टाकतात. मला बार्शी शहरातून बऱ्याच लोकांचे कॉल आले की रोहित भैया तू खूप चांगलं काम करतोय, तुला खूप पुण्य लागाल, असे तळमळीनं माझ्यावरती प्रेम असल्या कारणानं आम्ही तो व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये त्या मावशींनी सांगितलं की अचानक गर्दी वाढली. हो. आणि त्याचं नियोजन देखील तुम्ही चांगल्या प्रकारे केलं. तर काय होतं त्या गर्दीचं? सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की ह्या भागातील काही लोक येतील, परंतु नंतर तेव्हा अचानक एवढी माणसं झाली आणि आता तुम्हाला जागा नाही हे सांगणं मला देखील पटत नव्हतं. मग मी काय केलं की आम्ही आपले ट्रॅव्हल्सवाल्यांना कॉल केला, त्यांच्या 4 क्रुझर मागवल्या आणि त्यात बसायची त्यांची व्यवस्था केली. आपण लक्झरी बसेस 7च सांगितल्या होत्या, त्याच्यामुळं त्यांना जागा मिळत नव्हती, ते ॲडजस्ट केलं आणि त्यांना नेलं. आणि त्यावेळेस काही जणांना असं वाटलं की अरे रोहित श्रावण बाळासारखी आपली सेवा करतोय. आणि याच्या अगोदर सुद्धा बरं का, आता आमच्या भागात म्हणजे तुळजापूर रोडला तिथे एक ओढा आहे, मोठा नाला आहे. त्या नाल्याच्या कडेला पावसाळा आला की मोठ्या प्रकारचा एक पूर आल्यासारखा पाणी येतोय, तिथं गाडी बस अडकते, काय होते. एक वेळेस असंच झालं की
एवढा मोठा पूर आला. आमच्या इथले एक चौधरी नावाचे आमचे सहकारी मित्रच होते, ते तर पाण्यात देखील वाहून गेले. त्याच्या अगोदर ते पूर आला ना, त्या बालाजीनगरमध्ये संपूर्ण पाणी जायचं. ओढ्याचं खुलीकरण, रुंदीकरण काही केलेलं नसायचं पूर्वीच्या काळातलं. मग त्यात जनावरं सुद्धा होती का नाही, जनावरं, मग त्यात शेळी आली किंवा आपली गाय असेल, म्हैस असेल, ह्या देखील वाहून जायची परिस्थिती निर्माण झाली होती. आम्ही सर्व टीम घेतली, आमची सगळे मिळून आम्ही गेलो त्या ठिकाणी. तरी एक बाबा त्या रूममध्ये अडकलेले होते. त्या बाबांना घेतलं, त्या जनावरांना घेतलं आणि आम्ही त्यांना सुरक्षित, म्हणजे मला मुळात आवडच आहे. कशामुळं आवड निर्माण झाली तर आपल्याला या समाजाचं काहीतरी देणं आहे, ह्या दृष्टिकोनातून मला आधीपासूनच आवड आहे. आणि ही जनता आणि ही जी काही नागरिक आहेत यांचं आपल्यावर असलेलं प्रेम हे सर्वात मोठं धन आहे असं मानून चालणारा मी एक व्यक्ती आहे. तुम्ही खूप म्हणजे असं सांगताय की तो सीन आमच्या डोळ्यासमोर आता तयार झाला की कसं तुम्ही केलं असेल. आम्ही तो सोशल मीडियावर पण प्रचंड तिथं पूर आल्यानंतर गेस्टी अडकलेली ते सगळं आम्ही बघितलंय. आता आम्ही हे श्रावण बाळाचं तुम्ही सांगितलं, परंतु ह्या प्रभागामध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक झाले, म्हणजे महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो, एक साधारण रिक्षा ड्रायव्हर जेव्हा नगरसेवक होतो आणि त्याला बांधकाम सभापती केलं जातं, मी बरोबर बोलत असेल तर त्यावेळेस तुम्ही विकास कामं काय केली तुमच्या प्रभागामध्ये? काय अशी विकास कामं केली जी कधीच झालेली नव्हती, किंवा काय नवीन केलं तुम्ही तुमच्या प्रभागात? नगरसेवक झाल्यानंतर आपल्या बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या तुळजापूर रोड किंवा पाटील चाळ असेल किंवा संपूर्ण परिसर असेल, एवढी भयानक परिस्थिती होती या भागात. तुम्ही म्हणाले की एका रिक्षावाल्याला बांधकाम सभापती केले किंवा नगरसेवक केले, तर मला तुम्हाला सांगायचं आहे की मी रिक्षावाला होतो, मी त्यांच्या वेदना जाणू शकत होतो. मला इतकं लक्षात आलं की आपल्या तुळजापूर रोडवरून जर बालाजीनगरला रिक्षा जायची असेल आणि त्या रिक्षावाल्याला जर सांगितलं की मला बालाजीनगरला सोड, तर ती लोक जात नव्हती. मला मांगडे चळीत जा सोड म्हटलं तर रिक्षावाला नको म्हणायचा, का तर रस्त्यांची अवस्था इतकी वाईट होती, म्हणजे त्याचा विचार करणं देखील आता असं वाटेल की खरंच खूप वाईट परिस्थिती होती. रिक्षा जर चुकून मी स्वतः चालवत असताना सुद्धा नेली तर ती गाडी अशी पूर्ण एका बाजूला कोलमंडली जायची, इतकी वाईट परिस्थिती होती. आणि मी नगरसेवक झाल्यानंतर काय कामं केली असा विषय झाला तर नगर उद्यानमधून जी कामं झालेली होती पूर्वीची 89 कोटीची, ते कामं झालेली असताना ते कामं फक्त आपल्या लिंगायत स्मशानभूमी तुळजापूर रोड आहे तिथपर्यंतच झाला होता. तिथून पुढचा अशोका गार्डन पर्यंतचा भाग हा आम्ही करून घेतला. नंतर आमच्या भागातील महिलांना आता बऱ्यापैकी भाडेकरी आहेत, गोरगरीब आहेत, भरपूर, पण मनानं लय मोठी माणसं आहेत, गरीब आहेत, एवढे मनानं मोठे आहेत का नाही आयुष्यात त्यांचे ऋण फिटणार नाहीत. मी विचार केला की अरे शौचालयाला लेडीजला जायची आपदा होते, इकडं पलीकडे वावर आहेत आमची इथं रानं, त्या रानात जायच्या लेडीज, आपदा व्हायची. मग आम्ही काय केलं की त्या बार्शी शहरात एकमेव असं शौचालय, त्या शौचालय म्हणजे डबल मजली शौचालय बरं का बार्शीत, त्या आमच्या भागात आहे. मी पहिल्यांदा ते दुरुस्त करून घेतलं, त्याचं सगळं एकदम टकाटक करून घेतलं, म्हणजे ते काम पूर्ण करून घेतलं. ते झाल्यानंतर नव्यानेच आपल्या इथं भागातून, आमच्या भागातून काही लोक जे भाडेकरी होते कष्ट केलं, त्यांना प्लॉट मालकांनी देखील योग्य अल्प दरात बऱ्याच लोकांना जमिनी दिल्या, जागा दिल्या. त्या भागात रस्ते नव्हते, गटारी नाहीत, आत्ता देखील नाहीत गटारी, ते सुद्धा सांगतो. पण रस्ते झाले, लाईटचे पोल टाकले, पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकल्या आणि त्या भागातले सुद्धा कामं झाले. यशवंतनगरमधले रस्त्याचं काम झालेलं आहे, एक 3 पट्ट्यातल्या गटरीज झालेल्या आहे, एखाद दुसरी कामं राहिलेली आहेत. त्या राहण्याला बी एक कारण आहेत छोटी छोटी, तुम्हाला सांगतो मी. आणि या भागात बऱ्यापैकी कामं झालेत, पण 100% झाल्यात असं माझं देखील मत नाही. येणाऱ्या काळात ती सुद्धा कामं होतील. आणि असं ह्या मागील एक सोशल मीडियावर चेक करत होतो तुमच्याबद्दल, जेव्हा तुमचा पॉडकास्ट घ्यायचा तर तुमची माहिती घ्यावी लागेल, तर 30 वर्षात जे घडलं नाही ते 5 वर्षात केलं असे तुमची टीम, म्हणजे तुमचे युवक मित्र टाकतायत. ही काय गोष्ट आहे, काय असं तुम्ही घडवलं की जे कधीच घडलं नव्हतं? बर, काय म्हणता का, आमच्या भागात रस्ते एवढे असे लहान आहेत, छोटे छोटे, की एक 4 व्हीलर ह्या लाईनवरून घातली तर वरच्या लाईनला निघत नाही, एवढे लहान रस्ते आहेत. आता मला एक प्रसंग आठवला म्हणून तुम्हाला सांगतो.
की आमच्या इथं आता लोकांच्या देखील लक्षात येईल तुमच्या माध्यमातून, म्हणून एक नाव घेतो. पॅटाडे लाईन म्हणून एक पट्टे या मांगडे चाळ किंवा पाटील चाळीचाच एक भाग आहे. पॅटाडे लाईन म्हणून वसते, तर तिथं खाजा मिया शेख म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांच्या घराच्या पाठीमागं एवढा असा लहान रस्ता होता की मोटरसायकलच जात नव्हती. इकडं रिक्षा वगैरे तरी येत होती किंवा एखादी फोर व्हीलर जाईल, तिथं काहीच जात नव्हतं. मग तिथं आमचे एक वडार समाजाचे काका होते, सगळ्याला चांगलं मार्गदर्शन करायचे, बोलायचे, करायचे. मी लहान होतो, मी नगरसेवक देखील नव्हतो बरं का, पण मला त्यांनी बोललेलं एक वाक्य कायम माझ्या डोक्यात बिंबायचं की काय झालं, एक दिवशी तिथं मयत झाली आणि मयत झाली. मी त्या मयतीला गेलो होतो, तिथं थांबलो. ते ताटी जे असते बांधताना, ते ताटे बांधण्याचं काम चालू होतं. मी थांबलो, तर त्यावेळेस त्यांचं नाव होतं, आता ते आपल्यात नाहीत, काका वडार समाजाचे जे काका आहेत, चनाप्पा गोडके त्यांचं नाव आहे, आता वारलेत बिचारे ते. त्यांनी सांगितलं होतं की बघ रोहित, त्यांना वाटत होतं की रोहित आमच्यासाठी काहीतरी करल. मी एका असा वीर शिवाजी प्रतिष्ठान नावाच्या मंडळानं काम करत होतो. बघ रोहित, आपल्या गल्लीत जर मेलं तर ताटे बांधायला सुद्धा जागा नाही, अशी परिस्थिती होती. नगरसेवक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते काम पूर्ण केलं आणि त्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली म्हणा, किंवा आता मला बोलता तेवढं येत नाही, परंतु मी त्यांचा मनातला विचार पूर्ण करायचा मानस माझा होता, म्हणून पहिल्यांदा ते काम त्यांचं करून घेतलं की तिथं कॉन्क्रीटचा रस्ता करून घेतला आपण. हे तुम्ही म्हणजे खूप भावनिक प्रसंग सांगितला. परंतु एक असा काळ होता ज्या काळामध्ये मांगडे चाळ, पाटील चाळ यांची हाणामारी, मारामारी, भांडणं ह्याच्या बातम्या सातत्याने पेपरमध्ये येत होत्या. काही प्रमाणात तुमच्या कार्यकर्त्यांचे त्यांचे नावं असायची किंवा तुमच्या विरोधात जे होते त्यांचे नावं असायचे. मग ही अशी काय गोष्ट काढायची तुम्हाला एवढ्या मारामाऱ्या कराव्या लागायच्या त्या काळी? मुळात मी तुम्हाला सांगतो, आणि माझी सुद्धा बऱ्याच दिवसापासून इच्छा होती बरं का, की बघणारे जे श्रोते असतात स्क्रीनवरचे, ते फक्त स्क्रीनवर काय चाललं एवढंच बघू शकतात, त्याच्या मागं काय घडलं हे कुणीच बघू शकत नाही बरं का. तुम्हाला सांगतो, मी आत्तापर्यंत म्हणजे मी स्वतःवर घेतो की माझी कुणासोबतही भांडण झालेली नाही माझी. आणि आता दुसऱ्याचे भांडण आहेत, बार्शी शहराचं राजकारण आहे, रोहित असा करतोय, रोहित तसा करतोय, ह्यात खोट्या गुन्ह्यात माझ्यावर माझे देखील नावं घेतली. आता एक गुन्हा तर असा आहे, मी कुर्डवाडीत आहे आणि बार्शी शहरात गुन्हा घडला आहे, माझा त्या गुन्ह्याचा लांबपर्यंत संबंध नाही, त्यात मला आरोपी केलं गेलं. मी शहर पोलीस स्टेशनला सांगितलं की अरे मी या ठिकाणी नव्हतो साहेब, मी गावाला होतो, माझा ह्यात काही सुद्धा रोल नाही आहे. त्यांनी सांगितलं, मी लहान होतो बरं का त्यावेळेस, तेव्हापासूनचा विषय, तर त्यांनी मला असं सांगितलं की लाकाळ तुझं काय असेल ते कोर्टात दाखव, तुझ्याकडे CCTV असेल करेल तर, पण दाखल झाला तुला अटक करावी लागेल. म्हणलं साहेब ठीक आहे, तुमचं काम तुम्ही करा, आणि आम्ही करून घेतलं. आणि पाटील चाळ किंवा मांगडे चाळीत हाणामाऱ्या झाल्या तरी एक वैचारिक लढाईतून काही म्हणजे ज्यांना समज नाही अशा मुलांमुळं पूर्वी होत होत्या, आता तशा नाहीत. आणि आम्ही राजकारण करत असताना किंवा समाजकारण करत असताना आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाऊ, असं म्हणजे एक आमचं म्हणजे, तुम्ही एखादी संस्था काढता, त्या संस्थेत तुमच्या घटना असते, त्यात कसे मुद्दे असतात, तसं आमचं आता जाळं खूप मोठं झाले, पण सुरुवातीला जे होतं का त्यात ठरवलंच होतं की कुणावर कधी अन्याय नाही झाला पाहिजे. तू 100 वेळा रड पण लढ, अन्याय कुणावर होऊन द्यायचं नाही. म्हणून आम्ही एक वाक्यच होतं आमचं, आम्ही कधी तर दाखवलं नाही, तू रड पण अन्यायाविरुद्ध लढ. आणि आम्ही लढत राहिलो का थोड्या दिवसानंतर लोकांच्या सत्य परिस्थिती लक्षात यायला लागली, लोकांनी आमच्यासोबत यायचा विचार केला. आम्ही आज जे कुणी असतील म्हणजे असं त्यांचा अभिमानच नाही की बाबा कुणाला दहशत वगैरे कुणालाच करायचं नाही बरं का, हे महत्त्वाचा विषय. म्हणजे या एखाद्याचं जर नाव कानपड्यात झालं तर ते कानपड्याच राहतं असं माझं मत आहे. आणि बऱ्यापैकी आत्ता ह्या भागातली जी लोक आहेत ते सगळे आम्ही मिळून मिसळूनच असतो. आमच्या इथं म्हणजे हा गटाचा आहे त्या गटाचा असं देखील सुद्धा नाही, आम्ही सगळ्यात बसून उठून हसून खेळून राहतो. हे तुम्ही सांगितलं, पण आज जे तुमचे विरोधी होते, आज तुम्ही त्यांच्यासोबत बसलेले उठलेले दिसतात, ह्याच्या मागचं रहस्य काय आहे नेमकं?
कारण की ते तुमच्यासोबत असतात, तुम्ही त्यांच्यासोबत असतात. अनेक वर्षापूर्वी तुम्ही त्यांच्यासोबत भांडणं करायचात, ते तुमच्यासोबत भांडणं करायचे, आज तुम्ही एकत्र असतात. त्याच्या मागचं रहस्य काय? नाही नाही, शेवटी कसं आहे माहिती आहे का, माझ्या मनात जर काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी संवाद महत्वाचा आहे. बरोबर आहे का? संवाद होत नव्हते, कुणाचे गैरसमज होत होते, त्यातून हे असे किरकोळ विषय झाले बी असतील कधी, त्यात मी तर स्वतः नाही, परंतु त्याला सुद्धा एक मोठ्या प्रमाणाचा ब्रेक लागून आज आम्ही मिळून काम करतोय. आज उद्योग व्यवसायाला जी पोरं आमची इथले लागलेले आहेत, आम्ही मिळूनच काम करतो ना सगळे. म्हणजे एवढं सुद्धा त्यात आता तिळ मात्र त्यांच्या मनात बी कुणाचं नाही आणि माझ्या मनात सुद्धा, त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करतोय आणि त्यांची आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत होती आता. चला, ही तर चांगली गोष्ट आहे बार्शी शहराच्या तालुक्याच्या दृष्टीने. मला असं पुढचं यायचं, मी आता प्रभागाकडे येतो. तुमच्या प्रभागातील लोकांच्या काय मूलभूत गरजा काय आहेत की ज्या अजून तुम्हाला वाटतात की त्या पूर्ण व्हायच्यात किंवा झाल्या पाहिजेत? अशा कोणत्या समस्या आहेत ज्या बाकी आहेत अजून, त्या पूर्ण झाल्यानंतर एक चांगलं प्रभाग तुमच्या डोळ्यासमोर राहील तुमचा? आता ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या झाल्यानंतर 2 तारखेला मतदान झाल्यानंतर 3 तारखेला त्याचा निकाल लागेल आणि 3 तारखेचा निकाल झाल्यानंतर जर आम्हाला संधी दिली आणि आम्ही त्या नगर परिषदेत जनता रूपी आशीर्वाद घेऊन जर गेलो तर नक्कीच माझ्या डोक्यात देखील एक मोठं प्लॅनिंग झालेलं आहे. आपल्या हे जी मांगडे चाळ आणि पाटील चाळीला एक 6 लाईन आहेत, मोठ्या मोठ्या पट्ट्या आहेत, आम्ही पट्ट्या म्हणतो त्याला. पूर्वी काय व्हायचं, ह्या गल्लीतून पलीकडे जर जायचं म्हणलं तर डायरेक्ट जायला यायचं, लोक इतकी दाट राहत नव्हते. आता काय झालंय, प्रत्येकानं आपले नरेंद्र मोदी साहेबांनी जी घरकुलची योजना मागल त्याला घर ही जी चालू केली, त्याच्यामुळं आमच्या भागात बऱ्यापैकी लोकांना घरकुलं बी मिळाली, त्याचा लोकांनी फायदा घेतला आणि आम्हाला जायला बी नाही गेलं. तर आता असा विषय आहे की टाउन प्लॅनिंगला आपल्या तुळजापूर रोड मार्केट यार्ड कमानी समोर जी एक पाण्याची टाकी आहे, पिण्याच्या पाण्याची टाकी, तिथून इकडं आपल्या जनसेवा हायस्कूल रोडचा मेन जो रस्ता आहे मोठा, तिथं जाण्यासाठी एक मोठा रस्ता आहे, तो टाउन प्लॅनिंगमध्ये घेतलेला आहे. आता तो करायचा आमचा मागच्याच काळात करायचा आमचा मानस होता. म्हणजे माझ्या डोक्यात होतं घ्यायचं, लोकांकडे गेलो, त्यांच्या जागेची कागदं घेतली, त्याला प्रोसेस आहे, प्रोसेसनुसारच जावं लागणार आहे, भूसंपादन करावं लागेल, लोकांना सांगितलं, लोकांची तयारी देखील झाली. परंतु मध्येच आता लोकांना दिसताना माझा कार्यकाळ असा दिसेल, बघायला जर गेलं तर 2016 ते 2025 9 वर्षाचा कार्यकाळ दिसेल, परंतु आम्हाला त्यात 2.5 ते 3 वर्षच कार्य करायला मिळलं. का तर कोरोनासारखा महाभयंकर रोगच म्हणू आपण की आला आणि त्याने काय केलं की सगळं डिस्टर्ब. नगरपालिकेत बोर्ड मिटिंग नाही, कुणी कुणाला भेटायला तयार नाही, त्याच्यामुळं आमचं ते काम राहून गेलं. येणाऱ्या काळात म्हणजे प्रत्येकाला जोडला जावा रस्ता. म्हणजे मी तुम्हाला घराची का कारण सांगितली की इकडून तिकडे जायचं म्हणलं तर पूर्ण लाईन क्रॉस करून तुळजापूरला निघून मग दुसऱ्या गल्लीत जावं लागतंय. तो समोरचा मोठा रस्ता जर झाला तर म्हणजे मला देखील आनंद होईल आणि नागरिकांना सुद्धा या भागातला आनंद होईल. तसंच आमच्या इथं एक TB पाटील सभागृह म्हणून आहे, त्या सभागृहाला एक छोटंसं, आता पूर्वीच्या लोकांना ते पुरायचं, परंतु आता बार्शी शहरातच जवळजवळ सगळीकडे लोकसंख्या वाढलेली, मग आता ते पुरत नाही. आता मग ते नव्यानं आपल्याला त्या मोठ्या प्रमाणात करून तिथं छोटे मोठे जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी काय कार्यक्रम करता येतील, कसली शिबिरं भरवता येतील, असा आमचा मानस आहे. आणि हे रस्त्या गाठरीची जी कामं आहेत राहिलेली कोणाची, आता बऱ्यापैकी आमच्या या भागातली कामं सगळ्याची इस्टिमेट झालेली आहे. नाही, तुमची काही झालेली आहेत. अशी कोणती काम आहेत जी रखडलेली आहेत आणि तुम्ही तुमच्या प्रभागातल्या लोकांना वचन द्या की ही मी आल्यानंतर 100% पूर्ण करणार, अशी कुठली काम आहे? मी तुमच्या टीमच्या आणि चॅनलच्या साक्षीने सांगतो की येणाऱ्या काळात राणा कॉलनीमधील गटरीचा विषय आहे, तिथल्या गटर राहिलेले आहेत. मुक्ताईनगरमध्ये गटर झालेले आहे, रस्ता झालेले आहे, परंतु आता आणखीन पुढची वाढणार आहेत. पण आता राहिलेली सांगतो की बाबा राणा कॉलनीतल्या गटरी पहिल्यांदा घेऊ, बालाजीनगरच्या गटरी आहेत त्या घेऊ, आणि मांगडेचाळीतली जी ही 6 रोड आहेत, ह्या 6 रोडला झालं काय होतं की ज्यावेळेस आपण हजे इस्टिमेट केलं त्यावेळेस ते रस्ते चांगलेच होते, पण आत्ता अशी परिस्थिती आहे की ते रस्ते सुद्धा एकदम खराब झालेत. म्हणजे इतकी वाईट अवस्था झाली त्या रस्त्यांची, आत्ता खरंच खराब झालेले रस्ते आहेत. तर रस्ते करताना सुद्धा म्हणजे
मला सुद्धा का नाही असा विचार करायची बरीच सवय आहे. मी निवांत बसून विचार करत असतो. तर रस्ते करताना त्याच रस्त्यावर रस्ते नाहीत करणार आपण, तर ते तुमच्या चॅनलनं उलट माझं काम सोपं केलं की मला त्या नागरिकांना सुद्धा सांगता येईल की माझ्या डोक्यात नेमकं चालतंय काय. तर कॉन्क्रीटचा जो रस्ता आहे तो रस्ता फोडून म्हणजे एक लेवल करून क्वालिटीची कामं व्हावी आणि करणार असा मी शब्द देतो. एकही काम राहणार नाही. नागरिकांनी कसलंही काम असलं तर एक मला साधा कॉल जरी केला, माझा नंबर तर बऱ्यापैकी भागातल्या लोकांकडे आहे, तरी देखील मला जर एक कॉल केला, माझा नंबर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा देऊ इच्छितो. माझा मोबाईल क्रमांक 9552 33 33 88 असा नंबर आहे माझा. मला कॉल करून सांगू द्या, त्यांची कामं केली जातील. आज नशिबानं कुणाचा तरी कुठंतरी मेळ घातलेला असतो. त्या भवानीपेठचा भाग आहे तो आम्हाला जोडलेला आहे भवानीपेठ. तरी आता मी नगरसेवक असलो किंवा नसलो, कामं करण्यासाठीच लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं असतं. मला त्या भवानीपेठमधले आता पाऊस झाला त्यावेळेस सुद्धा कॉल आले, मागच्या वर्षी सुद्धा कॉल आले की भैया आम्हाला मुरुमाची गरज आहे आणि आम्हाला मुरुम टाका. आत्ता त्या देवीच्या देवळापाशी एकदम कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, पण नव्हते तेव्हा माझा त्या भागाचा संबंध नसताना सुद्धा मी त्या भागात जाऊन मुरुम वगैरे टाकून कामं करून आलो मी त्या भागातले सुद्धा. देवीची इच्छा असेल तो भाग तुम्हाला जोडला गेला, तुम्ही तिथले कामं केलेत. आता त्या भागातली काही कामं रखडलेली आहेत असं काय तुम्हाला माहिती घेतली का तुम्ही? कारण नवीन भाग जोडला गेला आता बऱ्यापैकी रस्त्याचे तिथले कामं झालेले आहेत. आता ह्या गटारी जे आहेत त्या गटारीची सुद्धा मी बघून आलोय. त्याच्या खाली एक आता मी एकदम ग्राउंड लेवलला काम केलं म्हणून सांगतो बरं का तुम्हाला. गटर जे आहे का त्या गटरीच्या खाली जी राड असते, ती राड जी असते का ते राड खराब झाले आहेत खालच्या. तर येणाऱ्या काळात गटर नवीन पद्धतीनं करून चांगल्या पद्धतीने एकदम म्हणजे काहीही काम सांगू द्या मला. आता आमच्या त्या गुजराती शाळेजवळचे जे बांधव आहेत, आता तिथं आमचे बरेच मित्र आहेत, त्यांनी मला एक दिवशी कॉल केला होता की मेंबर असा असा आमचा विषय आहे आणि तुम्ही आले तर फार बरं होईल या. तिथे एक 5-25 महिला होत्या उभारलेल्या. गेलो एकदम म्हणजे असं किरकोळ विषय होता त्यांचा, पण त्यांना माहित होतं की रोहित भाईला कॉल केल्यानंतर रोहित भाई हजर राहतात. मग मी गेलो, त्यांच्या प्रश्नांना मार्ग काढून दिला आणि विषय मार्गी लावला. आता तुम्ही एक स्वतः तरुण उमेदवार आहेत. ह्या निवडणुकीमध्ये संभाव्य उमेदवार म्हणून तुमचं नाव सातत्याने ह्या भागातनं येते. तुमच्या मागं आम्ही सोशल मीडियावरती तुमचे व्हिडिओ बघतोय, तुमच्या मुलाखतीच्या वेळेला जातानाचा व्हिडिओ बघितला. तुमच्या मागं प्रचंड मोठ्या प्रमाणात तरुण पिढी आहे. तर या तरुण पिढीसाठी तुम्ही काय करताय, काय केलंय आणि काय योजना आहेत तुमच्या? जर तुम्ही ह्या निवडणुकीत विजय झाला तर तुमच्या अशा काय योजना आहेत की ज्या तरुण पिढीला लाभदायक असणार आहेत? मला असं वाटतंय की तरुण पिढीनं आज पहिल्यांदा आपल्या परिवाराचा विचार करावा, त्यासोबतच आपल्या उद्योग व्यवसायाचा देखील विचार करावा. आम्ही उद्योग व्यवसाय करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि त्यांना मदत करू. त्याचप्रमाणे आज नगरसेवक म्हणून काम करत असताना राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना आम्ही त्यांच्यासाठी राबवणार, त्यांच्या लक्षात आणून देणार. आता बऱ्याच योजना अशा आहेत सरकारच्या की त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. आता मागील 5 वर्षात ह्या ज्या योजना आहेत तर ह्या योजनेपैकी सहज माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता आणि मला त्या योजनेचा लाभ माझ्या भागातील लोकांना द्यायचा होता त्याचा लाभ. मग मी त्याच्या वाढदिवसाचं निमित्त केलं आणि मला वाटतं एक 700 लोकांनी ई श्रम कार्ड काढून घेतले. आता ई श्रम कार्ड सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे की त्या प्रत्येकाला ई श्रम कार्ड काढून दिलं. तशाच पद्धतीनं कुणी असेल, भवानीपेठच नाही म्हणजे भवानीपेठ असेल, कुठलाही भाग असेल किंवा बार्शी शहरातील कुठलाही भाग असेल, म्हणजे आपल्याला काम करायची आवड आहे. मग तो भाग कुठला आहे, काय आहे, आम्ही ही कधीच बघणार नाहीत. आम्ही काम करत राहणार. शासनाच्या सगळ्या योजना, आता एखाद्याला नवीन व्यवसाय करायचा आहे, राजभाऊंच्या मार्फत आम्ही अण्णासाहेब महामंडळ असेल, बाकीच्या काही गोष्टी असेल, त्यात आम्ही 100% मदत करू. नगरसेवक तुम्ही होते, तुमचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळात तुम्ही तुमच्या भागातल्या लोकांसाठी असे कुठले सांस्कृतिक, सामाजिक एकत्रीकरणाचे, सर्व समाजाने एकत्रित यावे असे कोणते कार्यक्रम घेतले ज्यामुळे महिलांना मनोरंजन झालं किंवा अनेक गोष्टी असतात त्याच्या असा लाभ झाला, असे कुठले कार्यक्रम तुम्ही आयोजित केले होते? आपल्या तुळजापूर रोडला मार्केट यार्ड गेट क्रमांक 1 समोर आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम भरवत असतो. तिथं कार्यक्रम भरवत असताना महिलांचा, लहान मुलांचा, वडीलधाऱ्या मंडळीचा, ह्या सगळ्यांचा एक तर आम्ही घेतानाच विचार घेतो की बाबा
आम्ही केलं काय पाहिजे, आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही आणखी लहानच आहेत त्यांच्यासमोर, तर आम्ही सगळे लहानच आहेत, आम्हाला मार्गदर्शन करा. ती जे आम्हाला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं आम्ही चालतोय. ते काहीतरी दरवर्षी आमच्या डोक्यात नवीन काहीतरी घालतात, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनावर सुद्धा चालतोय. आता आमचे शिक्षक आहेत, काही शाळेतले शिक्षक असतील, ते अनेक सुद्धा माझ्या संपर्कात आहेत की ते मला सांगतात, रोहित तू असं कर, तू हे कर, म्हणजे त्यांना माहिती आहे मला कामाची आवड आहे. पण असे तर आपल्या कोणते भागात कार्यक्रम? आपण कार्यक्रम कोणते केलेत सांगतो ना तुम्हाला साहेब, की तुळजापूर रोडचे इथं का म्हणत आपण आता महिलांसाठी, आता अशा तर महिला आपल्या इथल्या बाहेर निघतच नाहीत बऱ्यापैकी, पण होम मिनिस्टर म्हणलं का की लय फास्ट आमच्या इथल्या महिला बाहेर येतात. मग आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतला. त्यांना एक असं म्हणजे ते नाममात्रच बक्षीस, पण त्यांचा पण उत्साहित का की म्हणजे गर्दी झाली. हा भरपूर लोक, म्हणजे एक नंबरचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. परत आपल्या काय आपले ते त्यांचं नाव माझ्या लक्षात येत नाही आता, पण एक शिवगीते व भीमगीते म्हणून एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम इतका मस्त होता, त्यांनी इतका चांगल्या पद्धतीनं, म्हणजे त्यात बालकलाकार सुद्धा होते. तर तो कार्यक्रम बघायला म्हणजे वयाचं असं लिमिट नव्हतं की एक लहान ते 12-13 वर्षापासून जी मुलं होती ते 70च्या पुढची सुद्धा माणसं त्यात असायची. आम्ही परत आता ह्याच भागातल्या काही लोकांना मी आत्तापर्यंत 1000च्या वर रक्ताच्या बाटल्या आपल्या रक्तपेढीतून उपलब्ध करून देऊ शकलो. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक वर्षी आम्ही महापुरुषाची जयंती असेल, काही असेल, मी आत्ता म्हणलं की बाबा फक्त कारण पाहिजे आपल्याला लोकांची सेवा करायची, तर आम्ही रक्तदान शिबिर भरवतोय. रक्तदान शिबिर भरवल्यानंतर तुळजापूरला जे पायी लोक चालत जातात त्या लोकांसाठी एक महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. नंतर महिलांना साडी वाटप केलं जातं ह्या भागात. आणि महत्त्वाचं असं आहे, इथली जी टीम आहे, इथली जी पोरं आहेत ती तळमळीची, ती पोरं स्वतः समोर येतात आणि त्या पोरांनी तळमळ करून ह्या भागात स्वच्छता मोहीम देखील आम्ही स्वतः केलेली आहे. म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारी असतील तर त्यांच्या हातातले पाईप आम्ही आमच्या हातात घेतलेत, त्यांच्या हातातला गाडा आम्ही आमच्या हातात घेतला आहे, त्यांच्या हातातला झाडू आम्ही आमच्या हातात घेतला आहे आणि आम्ही या भागात काम केलेलं आहे. आणि मध्यंतरीत माझ्यासुद्धा डोक्यात असं आलं आणि मला काही आमच्या टीमनं असं सुचवलं की बाबा बार्शी शहरात थोडीशी आत्महत्याचं युवकांच्या प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही काय केलं की कवी गझलकार जे अनंत विठ्ठल राऊत आहेत, त्यांचे मित्र वानव्यामध्ये गारव्यासारखा फेम, ते जे आहेत त्यांना बोललो. त्यांनी म्हणले समाज प्रबोधनात्मक त्यांना ते त्याच्यावर व्याख्यान ठेवलं होतं त्यांचं, की युवकांनी कशा पद्धतीने मित्राला बोललं पाहिजे, त्याच्यापासून लांब गेलं नाही पाहिजे, किंवा कंटिन्यू तुम्ही घरात बसून जर 100 मित्रांना मोबाईलच्या माध्यमातून बोलत असाल तर तुमच्या मनात काय चाललंय ते त्यांना कळणार नाही. त्याच्यामुळं मित्रात बसणं सुद्धा गरजेचं आहे. एवढा कार्यक्रम चांगला झाला, तुम्हाला आवर्जून सांगतो मी की कार्यक्रमाच्या दिवशी एवढा मोठा पाऊस आला, एवढा मोठा. मग सगळ्यांनी खुर्च्या काय केल्या आपल्या डोक्यावर घेतल्या, वरी डोक्यावर, पण कार्यक्रम चालू त्या खुर्च्या डोक्यावर म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारचा भेटला. आज जरा भागात आणि परत पुन्हा परिस्थिती तशीच जाणवायला लागली. आजच्या स्थितीला मला ह्या 8 दिवसात पुन्हा तेच दिसायला लागलं आणखीन लोकांचे. काय तुमचं म्हणजे तुम्ही आता सांगितलं आत्महत्याच्या गोष्टी आहेत, एका आठवड्यात कमीत कमी 3 आमच्या माहितीप्रमाणे 3 आत्महत्या झालेल्या आहेत. तर तुमचं असं काय धोरण असणार आहे की तुम्ही पुढे जाऊन नगरसेवक होताल किंवा तुम्हाला कुठल्या तरी विभागाचा सभापती बनवलं जाईल, जे काय असेल ते तुमचे तरुणांसाठी, मग ते आत्महत्या होऊ नये ह्याच्यासाठी काय पुढे योजना आहेत का? आम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे शिबिरं भरवू, त्या पोरांना बोलवून त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करू. आमच्याकडून ऐकत नसेल तरी आमचे जे मार्गदर्शक वयस्कर मंडळी आहे त्यांच्याकडून सांगू. आणि माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की मित्रांना बोलत राहावा, मित्रांना बोलत राहिलं पाहिजे प्रत्येकानं. कंटिन्यू जर मोबाईल हातामध्ये घेतला तुम्ही आणि त्या मोबाईलमधूनच कुठं आहे तू, मला भेटतच नाही, अरे काय चाललंय तुझं, म्हणजे असं नसलं पाहिजे. रोज सगळ्यांनी आपापल्या चौकात, आपापल्या कट्ट्यावर, आपापल्या वाट्यावर जिथं तुम्ही भेटत असाल 1-2-5 मिनटं बोला मित्रासमोर. एवढं चांगल्या पद्धतीनं मन हलकं करता येतंय. आता मी बऱ्याच वेळी बरं का, आता आमच्या सुद्धा वाट्याला बराच संघर्ष आला. आता आम्ही रडलो, बऱ्याच वेळा रडलो, पण रडलो ते खांदा आमच्या मित्राचाच होता.
त्यानं म्हणजे रडायला सुद्धा कधी लाजलं नाही पाहिजे, रडता आलं पाहिजे माणसाला आणि रडत रडत लढता सुद्धा आलं पाहिजे. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. तर आता निवडणूक आहे, आता सगळी प्रोसिजर चालू झाली आहे, तुमची उमेदवारी डिक्लेअर झाली, त्यानंतर जनतेने रोहित नवनाथ लाकाड यांना का निवडून द्यायचं, म्हणजे तुम्ही तुमच्यात काय असं वेगळेपण आहे दुसऱ्या उमेदवारापेक्षा? तुम्हाला सांगतो, एकतर आता ह्या भागात ज्यांच्या उमेदवार फायनल होतील, ऐका, ते उमेदवार फायनल झाले. कुठला जरी प्रभाग बघितला त्यापैकी एकच जण, म्हणजे एक पुरुष आणि स्त्री असे दोनच माणसं निवडून देणार. कुणी जरी असलं, ती जर निवडून गेले, ऐका बरं काय, मला काय सांगायचं समजून, ते निवडून गेल्यानंतर तेच नगरसेवक होणार आहेत. रोहित लाकाळ जर नगरपालिकेत गेला तर हा एकटा नगरसेवक कधीच नसतो. मी नगरसेवक म्हणजे माझ्यासोबतचे जेवढे आहेत ते सगळे नगरसेवक असतात. आता आमच्या भागात यशवंतनगर असेल, बालायतनगर असेल, जुन्या भागात सांगतो बरं का मी. आता पुढच्या काळात जर संधी चांगली मिळाली तर त्या भवानीपेठमधली देखील तशीच प्रोसेस मला करावं लागेल की यशवंतनगर असेल, बालाजनगर असेल, राणा कॉलनी असेल, मुक्ताईनगर असेल, नाळे प्लॉट असेल, मांगडे चाळ असेल, पाटील चाळ असेल किंवा संपूर्ण तुळजापूर रोड असेल, या भागातली लोक जर लय असं काम असलं काय तर ते डायरेक्ट नगरसेवक म्हणून फोन करतात. हॅलो, रोहित लाकाळ बोलतोय म्हणतात, काम करून घेतात, त्यांना कसली अडचण येत नाही. दुसरा विषय असा आहे की मी आता माझा मोबाईल नंबर बी दिला की तुम्हाला 24 तास मी कधीही उपलब्ध आहे, कधीही. म्हणजे त्याला असं लिमिट नाही की बाबा रोहित झोपला असेल, रोहित इकडे गेला असेल, रोहित, मी गावाला जरी असलो, ऐका, तरी सुद्धा मला फोन आला, त्याचं काम मी केलेलं आहे. अशी बरीच लोक. आता एक आमचा मित्र आहे, तुम्ही पत्रकार म्हणून त्याला रोहित लाकाळ असं पॉडकास्टमध्ये बोलताना मला म्हणला म्हणावं, हा विषय खरा आहे का? लोकांचा एवढा विश्वास आहे माझ्यावर, ते लोक काय करतात तुम्हाला सांगतो मी. एक जणानं मला फोन केला, हॅलो, म्हणलं भाई बोला की. त्याचं नाव आहे खाजा मिया शाहीनशाह शेख, बरं का, मांगडेचाळीच्या परिसरातच तो राहतोय. तुम्हाला सांगतो, त्यानं मला कॉल केला, म्हणाला, हॅलो रोहित भाई कुठं आहेत? मी म्हणलं भाई बोला की. आम्हाला काय नाही म्हणला, दारात बसलोय म्हणला, लय पायाला मुंग्या चावल्यात, मला बीसी पावडर असली तर द्या पाठवून. म्हणजे त्यानं असं मला का विचारू शकला? त्याला माहिती आहे आपल्याला तो देईल. मी त्याला सांगितलं माझ्या घरी का आत्ता बीसी पावडर नाही, तुला उद्याच्याला सकाळी बीसी पावडर देतो, आणि त्याला दुसऱ्या दिवशी दिली. हे महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, मी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आणि कुणीतरी मला, एक आपल्या घरातला लहान भाऊ, कुणी मुलगा, कुणी मोठा भाऊ, ह्या भावनेतून मला बघितलेला आहे. मी नगरसेवक असलो, काय असलो किंवा नसलो, बरं का, तर मी त्यांच्यासाठी म्हणजे नगरसेवक आहे असं मी कधी वागलो बी नाही, मला वागायचं बी नाही, मला त्यांची सेवा करायची आहे, बस एवढाच विषय आपल्या डोक्यात. तुमच्या भागातील लोकांनी मागच्या वेळेस तुम्हाला जे प्रेम दिलं, जो विश्वास दिला, आणि यावेळेस देखील ते देतील असं आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. तर याच्या मागचं गुपित काय आहे नेमकं, की रोहित लाकाळवर एवढं प्रेम का? कारण सोशल मीडियावर रोहित लाकाळ सध्या खूप झळकतोय, त्याचं मागचं कारण काय? तुम्हाला आत्ताच सांगितलं मी की असं प्रेम मिळाला खरंच म्हणजे एवढं भाग्य लागतंय. आता आमचे वडील, आमचे आजोबा यांनी काहीतरी फार मोठं पुण्य केलं होतं म्हणून मला हे प्रेम मिळतंय. तुम्हाला मी मगाशी सुद्धा बोलताना सांगितलं की मला लहान लहान मुलं असतात का नाही, लहान, ते आता जाता अडवून बोलतात की बाबा ए रोहित भाई कुठे चाललाय, काय करलाय, कोण नंबर म्हणतंय, कोण मेंबर म्हणतंय. म्हणजे प्रत्येकाची बोलण्याची भाषा माझी वेगळी आहे. मी त्यांना प्रत्येकाला तेवढ्याच प्रेमानं बोलतो. प्रत्येकाच्या सुखात एखाद्या वेळेस जर चुकून नसेल पण दुःखात ही 100% रोहित लाकाळ त्याच्या सोबत असतो. आणि राहिला विषय लोकांचं मला प्रेम मिळालं, तर मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की जनतेचा आशीर्वाद, जनतेचं प्रेम हे धन मानून चालतोय मी, धन हेच माझं सगळं आहे. आणि ह्या लोकांच्या गरजा जर तुम्ही ओळखून घेतल्या, त्यांच्या भावना जर तुम्ही कधी समजून घेतल्या, आता लोक येत असतात, सांगत असतात, अरे बाबा माझं असं असं काम आहे बाळा, तेवढं कर. त्या भावना ऐकून घेणं, त्याच्या मागची त्यांची तळमळ जाणून घेणं, हा माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ताच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. त्याच्यामुळं त्या लोकांचं माझ्यावर असणार एक विशेष प्रेम आहे. आज उमेदवारी असं फायनल झाली म्हणणार नाही किंवा झाली असं नाही, परंतु मला आमच्या भागातून महिलांचे, लहान मुलांचे, अशा ज्येष्ठांचे कॉल येतात, रोहित भाई आपलं काय झालं. म्हणजे त्यांना उत्सुकता लागली असं आहे.
आता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उत्तरं दिलेली आहेत. मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो. जर तुम्हाला पुन्हा संधी दिली या भागातल्या लोकांनी, तर तुम्ही पहिलं प्राधान्य कुठल्या कामाला द्याल आणि इथून पुढची सेवा तुम्ही कशी चालू ठेवाल? आता तुम्हाला सांगतो मी, भागातले बऱ्यापैकी कामं एक 60% 70% कामं झालेली आहेत ऑलरेडी. राहिलेल्या 30% जी कामं असतील, म्हणजे कुठंतरी रस्ता झालाय, गटर राहिली, ही कामं सगळी 100% करून घेणार पहिल्यांदा. आणि ही कामं झाल्यानंतर मग असं सांगितलं की आम्हाला खरंच ती टीपीचा जो रस्ता आहे टाउन प्लॅनिंगचा, तो इतका महत्त्वाचा आहे, म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. ती जोडला गेला तर परिसरातल्या सगळ्या लोकांना चालता चालता मार्केट यार्डात जाईल. बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह मार्केट यार्डावर आहे आमचा. त्यांना गोल फिरून जावं लागतं. एक लोक आज अशी बी आहेत की त्यांच्या घरात मोटरसायकल बी नाही, सायकल बी नाही, ते लोक चालत जातात. त्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे, आम्हाला फायदा होणार आहे. आणि दुसरा विषय असा की आमच्या भागात बरीच मुलं अशी आहेत की बाबा आता शिकण्यासाठी पुण्याला गेल्यात, कोण पुण्यात शिकतंय, कोण पुण्यात ड्युटी करतंय. तर ह्याच भागात आपल्या म्हणजे माझं आत्ताचा जो तरुण वर्ग आहे किंवा काही मतदार म्हणू किंवा नागरिक म्हणू, बरेच जण व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेल्यासारखे दिसते. तर त्यांच्यासाठी कसं आहे माहिती आहे का, एखादं जर दुसरं व्यसन लागलं तर पहिलं सोडवायला सोपं जातं असं लोक म्हणतात. मग माझ्या डोक्यात असा मानस आहे की बाबा ह्या मार्केटला राजभाऊंना बोलून या मार्केटच्या वरीबिरी आम्हाला थोडीशी जागा द्या, आम्हाला एक सुंदर व्यायामशाळेचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे, जेणेकरून इथला एक प्रत्येक तरुण हा व्यायामाच्या नादी लागला पाहिजे, हा व्यसनाच्या नादी नाही लागला पाहिजे. आणि मग त्याचं ते स्वतःचं ज्यावेळेस त्याचं शरीर चांगलं होईल त्यावेळेस त्याला ऑटोमॅटिक समजेल की अरे आपलं ओके झालं. म्हणजे वाचनालय असेल, काय असेल, थोडीशी जागा आमची इथल्या प्लॉटिंग थोड्याशा जुन्या इथले खूप, त्याच्यामुळे ओपन पेस वगैरे नसल्यामुळं जागेची थोडीशी अडचण निर्माण होते. आम्ही राजभाऊंना बोलून त्याच्यावर सुद्धा मार्ग काढून करून घेऊ. आणि जिथं जागा आहे तिथे 100% आपण करणार आहेत. धन्यवाद रोहित भैया, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ही माहिती दिली, आमच्या प्रश्नांना खूप समर्पक उत्तरं दिली. तरी पण एक माझ्या मनातला जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला विचारतो. शेवटी आज या पॉडकास्टचा शेवट आपण घेत असताना तुम्ही तुमच्या प्रभागातील लोकांना, जनतेला काय आवाहन कराल या निवडणुकीच्या दृष्टीने? मी सर्वांना आवाहन करतो की मी रोहित नवनाथ लाकाळ आपल्या या प्रभाग क्रमांक 8 यामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. आपले नेते माननीय माजी आमदार राजभाऊ राऊत यांनी मला उमेदवारी दिल्यानंतर आपण सर्वांनी मला मतदान करावं. मी आपणास असा शब्द देतो की आपणास 24 तास मी तुमच्या घरातल्या मुलासारखा राहील, तुमच्या सर्व समस्या समजून घेईल आणि सोडवेल सुद्धा. त्या अनुषंगानं तुम्ही सर्वांनी जर मला साथ दिली तर माझी आहे ही टीम घेऊन मला तुम्ही सगळे अडवून आपल्याला या भागात एकट्या माणसानं ठरवलं तर काहीच होणार नाही. सगळे जर माझ्यासोबत आले तर मला मोठ्या प्रमाणात या भागात कामं करायला मला सुद्धा आवडेल. तर सगळ्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे एवढी विनंती करतो. धन्यवाद. तर आज आपल्यासोबत बार्शी नगर परिषद 2025च्या निवडणुकीचे संभाव्य उमेदवार रोहित नवनाथ लाकाळ हे होते. ग्रो मीडिया प्रेझेंट गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये त्यांनी खूप समर्पक उत्तरं दिलेली आहेत. त्यांनी त्यांचं आव्हान देखील केलेलं आहे. आमच्या ग्रो मीडियाच्या टीमकडून आपणास खूप साऱ्या ह्या निवडणुकीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे देखील सगळ्यांचे मनपूर्वक आभार आपल्या टीमचे. धन्यवाद.